क्षुद्र जातीमध्ये जन्माला आलेली, उपजीविका म्हणून तिनं प्रॉपर्टी काही नव्हती, रोज फळं खरेदी करायची आणि विकायचे, त्याच्यावर उरले त्याच्यामध्ये आपली उपजीविका भागवायची. पण ती भावपूर्वक कृष्णाची पाठी केली. पण एक दिवस असा उजाडला की तिच्या फळाला कोणीच पुसलं नाही. गावभर हिंडली, डाल घेऊन. नंदबाबाचा उंच वाडा होता, गडीचा वाडा, बोचाचा वाडा वगैरे 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 वगैरे. आणि त्याची वर सावली पडली होती. वाड्याच्या समोरच, पायऱ्याच्या जवळच, वाड्याच्या बाहेरल्या बाजूने टोपली खाली ठेवली आणि खाली बसली. मनानं खंत करीत होती, कृष्णाचा धावा करत होती. येई वय खाली ठेवलेली आहे. कृष्णाचं चिंतन चालू आहे. पण तिला आज कृष्णाला भेटावं अशी तीव्र इच्छा, जिज्ञासा निर्माण झालेली आहे. येई वो येई धावनिया, विलंब का वाया लावी याला कृपाळे. तीव्र जिज्ञासेनं हाक मारली जीवेसाठी. जीवपूर्वक, प्रेमपूर्वक, मनपूर्वक, भावपूर्वक अशी हाक मारल्याबरोबर कृष्ण मधून, वाड्यातून धावतच बाहेर. दत्त दिगंबर नागला. कोणाचंच लक्ष नाही कृष्ण कुठे गेला. हा वाड्याच्या बाहेर गेला. ती गोपी बसली आहे, टोपलं घेऊन अशी बसली होती पायऱ्याच्या समोरच. कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचा देहभाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला आनंदमय झाली. आल्याबरोबर त्या कृष्णानं म्हणलं, ए गोपी, काय आणलीस टोपलीमध्ये? कृष्णा, फळं आणलेली आहेत, दे ना मला फळं. मग मी रोज गोपीच्या घरला जातो. गोपी मला दही, दूध, लोणी वगैरे वगैरे खायला देतात. तू का फळ देत नाहीस मला? ते सदन घरचे असते. मी दीन, दुर्बळ, दरिद्री घरची आहे. माझा असा नियम आहे की घेतल्याशिवाय देत नाही. काही नाही, काही आण, घरलाच आहे. गहू आण, तांदूळ आण, काही आण ना. गेला. गव्हाच्या टोपलीमध्ये हात घातला. आता ते बोट पैस करून असे गहू घेतला. ते तिथंच अर्धे गळून गेले.
काय 4 दाणे राहिले होते ते तसेच घेऊन आला. तिनं आल्याबरोबर आपली कुंची पैस केली. त्या काळात वन्नी नसेल, कुंची होती. वन्नीत काहीच मागला, कुठंच उपयोगाला येणार. कुंची सगळंच उपयोगाला येते. ते असे कुंची तिनं पैस केले. त्या कुंची मध्ये असं ते काय असेल 4 दाणे टाकले. आता दे ना फळ. फळ देते म्हणली, फळ देण्याकरता चालू म्हणली, पण तू थोडं माझ्या मांडीवर बसणार. म्हणजे आलेली संधी आहे, बरं वेळ सापडलेली संधी. परमात्मा पुढे आलाय, जवळ आलाय. अनंत दिवसापासून, अनंत जन्मापासून ज्याचं मी ध्यान करते, भजन करते, चिंतन करते, तो परमात्मा माझ्या समोर आलाय. मी त्याला का सोड. मांडीवर बसला, त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवले. त्याच्याबरोबरची आनंदाच्या गुजगोष्टी करू लागली. कृष्णही तिच्या बरोबर गुजगोष्टी करू लागला. कृष्णानं म्हटलं, गोपी अगं दे ना फळ. किती वेळेस तुझं रामायण सांगतेस, आता ताकापुरतं रामायण झालं. मग तिनं असे, कारण तिला माहित होतं फळं दिलं की नाही तो उभा राहिला. आणि म्हणून त्याचा तो आनंद भोगण्याकरता, रूपाचा आनंद भोगण्याकरता, कारण तो कसा आहे हे दिसायला, त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात देतात महाराज. दिसायला परवा आहे, त्याचं रूपच असं आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया पांडुरंग कांती देवे
नवर नवे तेतीचे शोभ, असा तो पांडुरंग, असा तो कृष्ण परमात्मा, तो दिसायलाही बरा आहे आणि असायलाही बरा आहे. मग ती गोपी कृष्णाला मनपूर्वक भावपूर्वक डोळ्यानं पाहत होती, हातानं स्पर्श करीत होती, शरीरानं आलिंगन देत होती. तिची ती आनंद जन्माची इच्छा पूर्ण करून घेत होती. कृष्ण म्हणायचा, गोपी तू फळं देतो म्हणून मला बोलविलीस, काही ना काही द्या म्हणलीस आणि द्यायलाच तयार नाहीस. मला माहित आहे कृष्णा, तुला दिलं की तू इथं थांबत नाही. ती देण्याकरता वेळ लागत होती. देवाला ते घेण्याची, भक्ताचा प्रसाद कालावटो एकमेका वैष्णवनेका संभ्रम. देवाने आपला प्रसाद तिला दिला, पण तिचा प्रसाद घेण्याकरता देव असं तातडी, कृपाळू तातडी, वेळ भेटण्याच्या दृष्टीने होता वेळ झाला देव, आणि प्रसादाच्या दृष्टीने तो देव होता वेळ झाला. देव एकाच रूपाने नाही, आनंद रूपाने भक्ताशी समागम करण्याचा उतावेळ बनतो. शेवटी त्या गोपीनं आपल्या हातात मावल तेवढे फळ असे घेतले आणि कृष्णाच्या हातात दिले. लहानच लेकरू, पण घ्यायच्या बाबतीत त्याने मोठे हात केले. द्यायच्या दृष्टीने तो चारदाने दिला, तो लहान छोट्याशा बाळ हातानं, पण घ्यायचं म्हणजे त्याला काय, ते लहान बी होता येते, मोठाही होता येते. तिनं दिले तेवढे फळं, तिचे टोपलीवर फळं त्यानं बरोबर आपल्या हातात घेतला. अजून देखी, अजून देखी त्याचा हात कसा कसा मोठा होऊ लागला ते देव जाणे, ईश्वर जाणे. नवल केवढे केवढे नकळे काढून तिनं आणले तेवढे टोपली ते फळ पूर्णच्या पूर्ण आपल्या हातात घेतला. आणि कृष्ण परमात्मा निघून गेला. गेल्यानंतर तिने ती आपली कुंची गुंडाळून टोपलीत ठेवली. कृष्णाचं ध्यान करीत, मनानं स्मरण करीत, काय म्हणतात, तोंडानं भगवंताच्या नामाचा उच्चार करीत ती आनंदाच्या भरामध्ये घर गटिली. घरी गेल्यावर टोपली असं खाली ठेवली. कुंचीतले ते चारदाणे कुठंच ठेवा माय, कसं करावं माय म्हणत असं ते कुंची आता पैस करणार, तर टोपली भर कुंची दिसू लागली. ती कुंची टोपलं भरून दिसू लागली. हा असं तिनं कुंची उघडली. कुंचीत गहू नव्हते, आता कुंची ही रत्नानं भरलेली, की ज्याचे किंमत, ज्याच्या पुढे, त्या रत्ना पुढे किंमत सोन्याची सुद्धा कमी पडते. आपण फार बहुमोल सोन्याला समजतो, पण सोन्यापेक्षा बी बहुमोलाचे काही काही धातू आहेत. त्याच्या 10 पट भाव आहे त्या धातूचा. असे काही धातू आहे. सोनं आता 1.5 असेल, 2 असेल, काहीतरी असेल, त्याच्यापेक्षा 10 पट भाव त्या धातूचे आहेत. अशा धातूनं, अशा रत्नानं ती टोपली भरली. म्हणजे एक तर व्यावहारिक दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या तिला परमार्थामध्ये, संसारामध्ये श्रीमंत करून सोडलं. तिच्या वेळी आता कोणी श्रीमंत राहिले नाही, कोट्याधीश अब्जाधीश गेले. आणि परमार्थिक दृष्ट्या कृष्णमय बनले. म्हणून बरवा 2 वेळा आहे, बरवा बरवा. कृष्ण हा बाल रूप असल्या कारणाने त्याची भक्ती ही लवकर प्रसन्नतेला कारणीभूत होते. लेकरू चॉकलेट दिले की खुश होत. तसं काही देत कृष्णाला तुम्ही, नुसतं त्याचं गुणगान ऐकण्याच्या रूपानं, गाण्याच्या रूपानं, नवीन काही का असणं, थोडस काही ना काही द्या, तो संतुष्ट होतो आणि आपणाला लौकिक दृष्ट्या, व्यवहार दृष्ट्या आणि परमार्थिक दृष्ट्या संपन्न करतो. म्हणून बरवा 2 वेळा आले, बरवा दिसे. पण किती दिवस याच्या संगीत राहावं लागतं की नाही, समागम याचा निमिष एक क्षणभर जरी, उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
पुन्हा पुन्हा हीच गोष्ट मी शेवटच्या चरणात सांगतो.